छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला जो आहे तो मोठा पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत. खैरे साहेब काय सांगाल? शिवसेनेला मोठं अपयश जे आहे तेच म्हणावं लागेल. मी दुःखी आहे, कारण आमचे फक्त 6च नगरसेवक निवडून आले आणि जे पूर्वी आम्ही महापौरपद इथपर्यंत घेईपर्यंत आमचे मतं यायचे, पण नाही झालं. आता तसं बऱ्याच ठिकाणी झालं, कारण एकतर काय झालं की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल, त्यांनी कोट्यवधी रुपये वाटले आणि त्या याच्यामुळे लोक मग फुटले झाले इकडे तिकडे, आणि मग त्यांनी ते मतदान नाही करून म्हणजे आम्हाला नाही दिलं, त्याने दिलं, त्याच्यामुळे तो पराभव झाला. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला सांभाळला जातो आणि त्या ठिकाणी एवढं मोठं अपयश तुम्हाला घ्यावं लागलं, नेमकी कशामुळं? एक सांगतो, अपयशामुळे सुद्धा नंतर पुढे खूप छलांग मारता येईल आणि आम्ही परत एकदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामाला लागू आणि आमचं परत एकदा त्या ठिकाणी आमचं जे वैभव होतं ते परत प्राप्त करू. त्यांना कष्ट खूप करणार. काल तुम्ही असंही म्हणले की दानवेंमुळेच पराभव आता ते दानवे विषय संपला, रशीद मामू देखील निवडून आलेले आहेत. तोही संपला विषय. पुढील आता तुम्ही संघटन कसं करणार आहात नेमकी? आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आल्या. आता कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली, पण आता ते अजून आम्हाला तर हे याच्यामुळे द्या. आता आम्ही तेही करतो, व्यवस्थित करतो. आमचं ते आधीच सगळ्यांचं कोण कुठं उभं राहणार, काय उभं राहणार, ती चर्चा झाली, इंटरव्ह्यू झाले, सगळं झालं त्यावेळेस. आता फक्त त्यांना बोलून सांगायचं काय कसं करणार. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती तर आम्ही बऱ्याच वेळेस आणली. अध्यक्ष मी खूप वेळेस बसवला आणि उपाध्यक्ष पण बसवला, नंतर सभापती आणले. आता परत करू तसं. शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागणार. जोमाने कामाला लावता हा पराभव आम्ही पचवून त्या ठिकाणी विषयासारखं पचवून टाकू आणि तर आम्ही दाखवून देऊ की परत एकदा आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आम्ही परत आमची ती परिस्थिती निर्माण करून दाखवू उद्धवसाहेबांना. काही वर्षानंतर तुमच्या घरामध्ये गुलाब उधळले गेला. 10 वर्षानंतर म्हणजे जे 19ला पडलो मी, नंतर म्हणजे पाडला, 24ला पण पाडलं काही लोकांनी, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी. पण आज परत एकदा गुलमंडीची शान राहिली आमची. तर तिथं MIM आला असं तर काय आमचं नाकच कटलं असं ना. पण MIMच्या 2 महिला आल्या तिथे निवडून, पण पुरुष म्हणून त्या ठिकाणी आमचा गुलमंडीचा सचिन निवडून आला तिथे. मात्र दोन्ही शिवसेना असताना MIMचं त्या ठिकाणी उमेदवार आले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 33 नगरसेवक MIMने या ठिकाणी आणले. तसं पाहिलं तर म्हणजे गुलमंडीवर त्या ठिकाणी आमचे चारी मशाल येणार होते. आमचा भैया पण खूप मोठ्या प्रमाणात, लक्ष्य भैया पण खूप मोठ्या प्रमाणात कामाला लागला होता आणि थोड्या मताने पडला, 217 मताने पडला होता फक्त. जर आता MIM आला, मग आपल्या इथल्या मतदारांनी समजून घेतलं पाहिजे MIM कसा आला, MIM का येऊ लागला, परत काहीतरी होणार का काय पुढे. म्हणून त्या ठिकाणी आपण जे आमचे जे मित्रमंडळी आहे ना, ते म्हणतात ना हिंदुत्व. आम्ही हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व बाळासाहेबांनी सांगितलं मला, पण तो कोणत्या धर्मावर अन्याय करायचा ही भूमिका त्यांची होती. आज या ठिकाणी MIM आलं आणि आता परत काय होतं माहीत नाही पुढे. नक्कीच जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे साहेब होते. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.